नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज अख्खा मसूर घेतलेली आहे. तर याची भाजी बनवून घ्यायची. तर एकदम छान आणि ढाबा स्टाईल अशी मसूरची भाजी बनवणार आहे. इथे 1 कप भरून मी मसूर घेतलेले, ह्याला धुवून घ्यायचे. तर वरी पवत आलेली मसूर बाजूला टाकून द्यायची आणि बाजूला ठेवायचे. आता इथे मी 2 कांदे घेतलेले, टोमॅटो घेतले, लसूण, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर घेतले. तर सुरुवातीला कांदे आणि टोमॅटो कट करून घ्यायचे. कांदा थोडासा जास्त लागतो, पण मी 2 घेतलेले आहेत. तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर आणखीन 2 कांदे घेतले तरी चालते. कांद्यामुळे भाजी एकदम छान आणि चवदार लागते. तर एकदम बारीक असं कट करून घ्यायचं आहे कांदा. आता इथं कांदा पण कट करून झालेला आहे. 1 टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा, ती पण कट करून घ्यायचा आहे. आणि इथं मिरची घेतलेली आहे मी, तरी 1 मिरची घेणार आहे. इथं बारीक कट करून घ्यायची. 2-4 लसूण पाकळ्या घेतलेले आहेत. आता हे सर्व बाजूला ठेवायचे आणि कुकर घेतलेला आहे मी. या कुकरमध्ये मसूर धुतलेली टाकायची. आता 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचे या मसूरमध्ये. तर मसूर जर भिजवलेली असेल तर लवकर शिजते. तर आता ही मसूर भिजवलेली नाही, त्यामुळं 3 ते 4 शिट्ट्या मध्यम गॅसवर करून घ्यायच्यात. आता इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. लसूण पाकळ्या टाकायच्या त्याच्यामध्ये, मिरची कट केलेली टाकायची, कांदा टोमॅटो याच्यामध्ये टाकून घ्यायचे, तेजपान टाकायचे, दालचिनी टाकलेली आहे मी थोडेसे तुकडा, 2 लवंगा आणि 2 मिरे पण टाकायचे त्याच्यामध्ये. थोडंसं मीठ टाकायचे, अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत मी याच्यात, अर्धा चमचा हळद टाकायची. आता 1 चुटकीभर मी हिंग घेतलेला आहे, ही पण टाकलेलं आहे याच्यामध्ये. आता झाकण लावून घ्यायचे. मसूर भिजवले नसल्यामुळं शिजायला वेळ लागतो. आता याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे 1 लाईक 1 सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं मसूर शिजत आहे, तोपर्यंत इकडं मी मसाले काढून घेणार आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलेलं आहे, जास्त तिखट असलेलं. अर्धा चमचा हळद घेतली, बेडगी मिरच पावडर 1 चमचा घ्यायचे रंग येण्यासाठी. आणि इथं मी धने पावडर घेतलेला आहे 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे. आता इथे 1 चमचा मी मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकायचे. आता हिंग घेतलेला आहे 1 चिमूटभर. आता एक थोडासा गुळाचा खडा घेतलेला आहे, बारके सुपारी एवढा. आता इथं मसूर पण एकदम छान अशी शिजलेली आहे, बघू शकता. आता ह्याच्यात गरम पाणी टाकायचे, जेवढं लागणार आहे तुम्हाला तेवढं. आता याला स्मॅश करायची गरज नाही, एकदम छान असं शिजलेलं आहे. आता हे एकजीव करून घ्यायचे. आता फोडणीसाठी मी इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई आता गरम झाल्यावर याच्यामध्ये तेलाच्या किटलीमधल्या 2 पळ्या तेल टाकायचे याच्यामध्ये. आता मोहरी टाकायची, लसूण अद्रक पेस्ट बनवलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची तेलामध्ये. गॅस मध्यम ठेवायचा आहे. जास्त गरम झालं तर गॅस बंद करायचा. तेल जास्त गरम झाल्यावर मसाले करपण्याची शक्यता असते. आता लसूण तळात आल्यावर याच्यामध्ये सर्व मसाले काढून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे. 4 ते 5 सेकंद ह्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे. आणि मी आता गॅस बंद केलेला आहे.
आता हे जे मसूर शिजलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस चालू करायचा. एक उकळी आली की गॅस बंद करायचा नंतर. तर आता बघू शकता एकदम छान असा अख्खा मसूरची भाजी तयार झालेली आहे. तर एकदम चवदार आणि टेस्टी आहे. तर बघू शकता. आता याला एक उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक कट केलेली. आता इथं मसूर छान असं उकळी आलेली आहे मसूरला. आता मी गॅस बंद करणार आहे. आता खाली उतरून घेतलेली आहे. तर बघू शकता एकदम छान अशी मसूरची भाजी तयार झालेली आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.